माझे नाव महेश विठ्ठल गौड आहे. मी सध्या RF CRP कॅम्पमध्ये कार्यरत आहे. माझी वाईफ प्रेग्नेंट होती, तर तिच्यासाठी मला एक चांगलं हॉस्पिटल हवं होतं जी डिलिव्हरी मी करू शकेन. तर मी माझ्या हॉस्पिटलमध्ये विचारलं तर मला असे सांगितलं गेलं की इथे मुंबईमध्ये तेरणा हॉस्पिटल आहे, तिथे ट्रीटमेंट खूप छान पद्धतीने होती. त्यानुसार मग मी इथे आलो, अपॉइंटमेंट घेतली. डॉक्टर अमित अग्रवाल जे गायनोकॉलॉजिस्ट आहेत त्यांच्याकडे ट्रीटमेंट चालू झाली. त्या ट्रीटमेंटनुसार आम्हाला सांगितले गेले की 14 जुलै रोजी ॲडमिट होण्यास सांगितले आणि 15 तारखेला तिने ऑपरेशनला येणार म्हणून सांगितलेले होते. त्याप्रमाणे 15 तारखेला तिने ऑपरेट केले. मला त्या दिवशी एक छान गोंडस मुलगी झाली. ज्या प्रकारे तिने माझ्या बायकोला हँडल केले, ज्या प्रकारे तिने माझ्या मुलीला हँडल केले, ते मला पाहून खूप छान वाटले. कारण खूप पद्धतशीर, म्हणजे अक्षरशः म्हणजे प्रत्येक जे स्टेप बाय स्टेप असतात किंवा ऑपरेट करतात ते खूप छान पद्धतीने इथे झालेले होते. आफ्टर डिलिव्हरी नंतर सुद्धा जी केअर घ्यावी लागते ती केअर सुद्धा इथे खूप छान पद्धतीने झाले. इथला नर्सिंग स्टाफ असून दे किंवा इथले मावशी असून देत किंवा इव्हन डॉक्टर सुद्धा जे सगळे इन्व्हॉल्व आहेत, त्यामध्ये डायटिशियन, पिडियाट्रिक सर्जन्स असून देत किंवा मेन आमचे जे डॉक्टर आहेत आणि त्यांची टीम आहे, ते सर्वजण प्रत्येक वेळा येत होते, चेक करत होते, राऊंड घेत होते, फॉलोअप घेत होते. डॉक्टरांव्यतिरिक्त नर्स पण प्रत्येक तासाला 2 तासाला म्हणजे जसं त्यांचे रुटीन आहे त्यानुसार प्रत्येक फॉलोअप त्यांनी पद्धतशीरपणे घेत होते. आम्हाला सांगत होते की नक्की न्यूबॉर्न बेबीसाठी काय करायचं आहे, काय नाही करायचं आहे. सगळ्या ज्या इन्स्ट्रक्शन आहेत त्यांनी खूप छान पद्धतीने इथे आम्हाला दिल्या. तेरणा हॉस्पिटलमध्ये ज्या पद्धतीने आमची ट्रीटमेंट केली ते पाहून मला खूप आनंद झाला. आणि भविष्यात मी सुद्धा असं आशा करतोय की बाकीचे माझे व्हिडिओ पाहतील किंवा बाकी माझे फ्रेंड्स असेल त्यांना मी सजेशन करेन की त्यांची जी काही ट्रीटमेंट वगैरे असेल त्यांनी एकदा नक्की तेरणा हॉस्पिटलला प्रेफर करावे. नमस्कार, माझे नाव कल्पना महेश गौड आहे. मी स्वतः या हॉस्पिटलमध्ये ॲज अ पेशंट म्हणून दाखल झाले. इन प्रेग्नन्सी एक मदरला खूप टेन्शन असतं की बाबा आपल्याला स्वतःला कसं ट्रीट केलं जाईल किंवा आपल्या बेबीला किंवा आपल्या सोबत जे आल्यात त्यांना कसं ट्रीट केलं जाईल. मला पण होतं ऑब्व्हियसली, पण मला नाही म्हणजे इथला एक्सपिरियन्स एवढा छान आला की तेरणा हॉस्पिटलचा, की स्पेशली मी हे सांगेन की अमित सर आणि त्यांची टीम ह्यांनी खूप छान असं मला ट्रीट केलं. पहिल्या ट्रीटमेंटपासून ते पूर्ण डिलिव्हरी विथ माझं फॅमिली प्लॅनिंगचं पण ऑपरेशन झाले तिथंपर्यंत पूर्ण खूप छान ट्रीट केलं. रोज फॉलोअप वगैरे घेत होते आणि माझा स्पेशली कॉन्टॅक्ट हा 4th C फ्लोअर बरोबर आलेला आहे. त्यामुळे मी स्पेशली इथल्या स्टाफची आभारी आहे की त्यांनी मला खूप छान ट्रीट केलं. मी स्वतः माझा एक्सपिरियन्स, हे 2nd सिझेरियन आहे माझा फर्स्ट एक्सपिरियन्स ॲज कम्पेअर्ड टू सेकंड खूप म्हणजे थोडासा लाईट होता, म्हणजे मला त्रास झालेला होता. पण ह्या वेळेस मला खूप छान असा एक्सपिरियन्स आला. मी इन 1 days और 2 daysमध्ये रिकवर सुद्धा झाले, कारण ह्यांची ट्रीटमेंट खूप छान होती. पहिला मी स्पेशली स्टाफचं पण नाव घेऊ इच्छिते की इथल्या इन्चार्ज आहेत स्वाती सिस्टर, नंतर नेहा सिस्टर, तन्वी सिस्टर, गौरी सिस्टर, नंतर मावशी, बेबी मावशी आणि ऑल बाकीचा पण जो स्टाफ आहे त्यांनी पण खूप छान मला ट्रीट केलं. या स्टाफमुळं आम्हाला हॉस्पिटल आणि आमचं बाळ याच्यामध्ये ॲडजस्ट व्हायला खूप इझी झालं. आणि मी स्पेशली थँक्स म्हणून अमित सर आणि त्यांच्या टीमला पण थँक्स म्हणेन, नर्सिंग स्टाफला थँक्स म्हणेन, हॉस्पिटलला थँक्स म्हणेन आणि मी माझा एक्सपिरियन्स शेअर केला. थँक्यू.